Biblical church membership, covenant commitment in Christ. That is the topic. बायबलमधील चर्च सदस्यत्व आणि ख्रिस्तामध्ये कराराची बांधिलकी याविषयी आपण शिकणार आहोत. Many people have misconception about church as well as the membership. बऱ्याच लोकांना मंडळीविषयी आणि सभासदत्वाविषयी गैरसमज आहेत. The common misunderstanding about the church is a building. सर्वसामान्य गैरसमज असा आहे की मंडळी म्हणजे एक इमारत आहे. Church is a place or building or structure. मंडळी एक इमारत आहे, एक ठिकाण आहे असं त्यांना वाटतं. But the Bible very clearly teaches that church is the people redeemed by the blood of Jesus Christ. परंतु पवित्र शास्त्र अतिशय स्पष्ट आहे. मंडळी म्हणजे लोक आहेत ज्यांना येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. In order to begin this particular sermon, I would like to give you example of the cricket team, because in India cricket is very famous and most of the people love cricket. आणि या विषयावर शिकत असताना एक क्रिकेट संघाचं उदाहरण देऊन सुरुवात करूशी वाटते. Picture a cricket team in Pune, आणि अशी कल्पना करा की पुण्यामध्ये एक क्रिकेटचा संघ आहे. or you can imagine you are one of the player in the cricket team. किंवा अशी कल्पना करा की तुम्ही त्या संघातले एक खेळाडू तुम्ही आहात. Each player has a jersey, आणि प्रत्येक खेळाडूला एक विशेष पोशाख आहे. but only a few show up for the practice. परंतु केवळ काही लोक जे आहेत त्यातले ते प्रॅक्टिस करण्यासाठी, सराव करण्यासाठी ते वापरतात. And fewer still play with the commitment. परंतु अतिशय थोडे लोक जे आहेत ते समर्पित होऊन खेळतात. The team exists on the paper, आणि जो संघ आहे तो फक्त कागदोपत्री असतो. but it cannot win matches because half the members are absent or disengaged. परंतु तो संघ जो आहे तो जिंकू शकत नाही, कारण निम्मे अर्धे लोक जे आहेत ते फक्त पेपरवरच आहेत किंवा ते त्याच्यामधून ते तिकडे उपस्थित नाहीत. So it is with the church. आणि अशाच प्रकारे मंडळी बाबतीत देखील आहे. Many today see membership as simply having their names in the book or on the roll. अनेकांना असं वाटतं की सभासदत्व म्हणजे केवळ त्यांचं नाव जे आहे ते मंडळीच्या सभासद यादीमध्ये आहे. Like wearing a jersey without playing. जसं की जे संघाचे खेळण्याचे जे कपडे आहेत ते फक्त घालणे, परंतु खेळणं खेळता फक्त कपडे घालणे. So people have misconception about the membership. Why the membership? They think that so that at the end of my life, this Panditji will bury me in the graveyard. तर लोकांना Cemetery. अशा प्रकारचे गैरसमज आहे की त्यांचे पाळक जे आहेत ते शेवटी माझं सभासदत्व असल्यामुळे मला शेवटी ते कबरेत पुरतील. Or for marriage of the children, people they take membership. किंवा त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी ते मंडळीचं सभासदत्व घेतात. So many today see membership as simply having their names in the book. तर पुष्कळ लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की केवळ मंडळीच्या सभासद यादीमध्ये आमचं नाव असावं. But biblical membership is not passive, it is active, covenantal and accountable. परंतु पवित्र शास्त्रातली जी मेंबरशिप आहे ती निष्क्रिय नाही, तर ती सक्रिय आहे, जबाबदार आहे आणि ती करारबद्ध अशी आहे. Just as a team needs every player, the body of Christ needs every member functioning faithful. ज्याप्रमाणे एका संघामध्ये प्रत्येक प्लेअरची गरज असते, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये देखील प्रत्येक अवयव जो आहे त्याने काम करावं, त्याने कार्य करावं हे आवश्यक आहे. Acts 2 shows us the biblical pattern. आणि प्रेषित 2 जे आहे ते आपल्याला पवित्र शास्त्राचा नमुना आपल्याला दाखवतो. Acts 2 shows us membership is not optional, it is essential. आणि प्रेषित 2 मध्ये आपल्याला कळतं की सभासदत्व जे आहे ते आपल्यासाठी एक पर्याय नाही, तर ती आवश्यकता आहे. And it is one of the ways to show our devotion to Christ. आणि ही एक पद्धत आहे की आम्ही आमचं समर्पण ख्रिस्ताप्रती काय आहे ते दाखवण्याची ही पद्धत आहे. In the modern world, there is also there are many misconceptions about church, and one of the misconception is that I trust Christ and I love Christ, but I don't need the church of Christ. आणि जे बरेचसे गैरसमज आहे जगामध्ये त्यापैकी हा एक आहे की मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, परंतु मला मंडळीची गरज नाही. Or the other misconception is that we are church and therefore we no need to go to the local church. आणि आणखी एक गैरसमज असा आहे की आम्ही लोक जे आहोत विश्वासणारे ते मंडळी आहेत, म्हणून आम्हाला स्थानिक मंडळीमध्ये जाऊन जमण्याची गरज नाही. Can you behave in the same way in the company, school or a college or the hospital? I am the patient but I don't need to go to the hospital.
I am the student, but I don't need to go to the school. We don't behave in different institutes in that manner. But when it comes to church, we behave in that manner. We are the church and we don't need to go to the local church. काही शाळा कॉलेज आणि कंपन्यांमध्ये असं आपण वागतो का की मी पेशंट आहे परंतु मी दवाखान्यात जाणार नाही. Yes. So commitment to Christ and others, membership means devotion to Christ, commitment to Christ, and commitment to the church members. आणि जे मेंबरशिप आहे सभासदत्व ते आहे की ख्रिस्ताला समर्पित होणं आणि ख्रिस्ताच्या मंडळीला देखील समर्पित होणं. Membership is a way to say you are committing yourself to the Lord and to the specific fellowship of believers. आणि सभासदत्व म्हणजे आम्ही हे सांगतो की आम्ही ख्रिस्ताशी विश्वासू आहे आणि ख्रिस्ताशी समर्पित आहे. त्याच प्रकारे आम्ही मंडळीला देखील समर्पित आहे, मंडळीशी देखील आम्ही विश्वासू आहोत. Because Christ loves the church, and if we love the church, if we love Christ, we should love his bride, his church. कारण ख्रिस्त मंडळीवरती प्रीती करतो आणि आम्ही जर त्याच्यावरती ख्रिस्तावर प्रीती करतो तर आम्ही त्याच्या मंडळीवर देखील प्रीती करणं गरजेचं आहे. Membership also means honoring Christ. आणि सभासदत्व म्हणजे ख्रिस्ताचा आदर करणं देखील आहे. Failing to commit yourself to a local church dishonors Christ and grieves the Holy Spirit. आणि जे स्थानिक मंडळी आहे त्याच्याशी आपण जेव्हा समर्पित होत नाही त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचा अनादर करतो. Similar to a child refusing to be a part of the family. ज्या प्रकारे लहान लेकरू जे आहे ते आपल्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी ते नाकारतं त्याच प्रकारे. Imagine a child, instead of going to his family in the evening, he is going to some other family and standing in front of other bungalow or a home in the evening. आणि अशी कल्पना करा की एखादं लेकरू जे आहे ते स्वतःच्या कुटुंबामध्ये जाण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन उभं राहते. A child refusing to be a part of the family. एखादं मूल जे आपल्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी नकार देतो. If we dishonor the local church, our condition is like that child who is refusing to be a part of the family. जर आम्ही स्थानिक मंडळीचा अशा प्रकारे नकार करतो तर आम्ही त्या लहान लेकराप्रमाणे होऊ की जो आपल्या कुटुंबामध्ये जाण्याचं नाकारतो. Let us walk through the 5 things this morning from Acts chapter 2. प्रेषित 2 मधून आपण या 5 गोष्टी पाहणार आहोत. They received the word, converted, baptized, added, and engaged. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी वचन स्वीकारलं, ते परिवर्तित झाले, त्यांनी बाप्तिस्मा घेतला, ते मंडळीमध्ये सहभागी झाले आणि ते सक्रिय असे सभासद त्या ठिकाणी होते. Verse 41, so those who received his word were baptized and were added that day about 3,000 souls. आणि वचन 41 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा ज्यांनी त्याचे वचन आनंदाने अंगीकारले त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे 3,000 माणसे त्यांना मिळाली. So Christians, they have a very strong relationship with the word of the Lord. जे ख्रिस्ती आहेत त्यांचं अतिशय घनिष्ठ असं नातं आहे देवाच्या वचनाशी. Without the word of the Lord, there is no new birth, there is no salvation. देवाच्या वचनाशिवाय नवा जन्म नाही आणि तारणही नाही. Conversion begins with hearing and receiving the gospel. परिवर्तनाची सुरुवात सुवार्ता ऐकण्याद्वारे आणि परिवर्तित होण्याद्वारे होते. Today's church hate to receive and hear the word of the Lord. आजकालच्या मंडळ्या ज्या आहेत त्यांना देवाचं वचन स्वीकारणं आणि ऐकणं याचा तिरस्कार ते करतात. And people enjoy all those YouTube and all those sermons that come on the televisions which do not preach the word of the Lord. आणि अशा प्रकारचे अनेक संदेश ते YouTube वरती ऐकतात ज्याच्यामधून देवाच्या वचनातून काही प्रचार केलेला नसतो, त्यामध्ये ते आनंद मानतात. Not all the sermons and teachings are wordless on the YouTube and on the television, but most of are like that, and people, they love the sermons that does not have Christ, repentance, sin, or all the doctrines. सर्वच संदेश आणि शिक्षण युट्यूबवरचं त्या प्रकारे नाही, परंतु बरेचसे असे आहेत की ज्यांना देवाचं वचन ते शिकवत नाही, पश्चाताप, पाप याविषयी ते शिकवत नाही. So here we learn that the first church in the New Testament, they received the word of the Lord. या ठिकाणी आपण शिकतो की पहिली मंडळी जी होती त्यातले विश्वासणाऱ्यांनी देवाच्या वचनाचा त्यांनी स्वीकार केला. Faith comes by hearing the word of the Lord. आणि विश्वास जो आहे देवाचं वचन ऐकण्याने आणि ऐकणं जे आहे देवाच्या वचनाने होतं. Membership begins with heart transformed by the word, not mere attendance. आणि सभासदत्व जे आहे ते हृदयाच्या परिवर्तनाने सुरुवात होते, केवळ उपस्थिती दाखवण्याने नाही. Secondly, they were converted. दुसरी गोष्ट ते परिवर्तित झाले. Receiving the word leads to repentance and faith. वचनाचा स्वीकार करण्याद्वारे पश्चाताप आणि विश्वास हा निर्माण होतो. John Gill says, none are fit members of the gospel church, but such
such as are truly called by the grace of God. आणि जॉन गिल असं म्हणतात की कोणीही सुवार्ता केंद्रित मंडळीचं परिपूर्ण असं सभासद नाही, केवळ तेच लोक ज्यांना देवाच्या कृपेने पाचारण केलेलं आहे. The church is the body of Christ, and in the body of Christ, all saved people, elect and saved people are there. मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि या शरीरामध्ये ज्यांना देवाने निवडलेलं आहे आणि ज्यांचं तारण केलेलं आहे ते लोक या शरीरामध्ये आहेत. But we also understand that there are people in the church who profess Christ, but they do not belong to Christ. त्यासोबत आपण हे समजू शकतो की मंडळीमध्ये असेही लोक आहेत जे विश्वासाची कबुली देतात परंतु ते परिवर्तित झाले नाही किंवा त्यांचं तारणही झालेलं नाही. But the true church, the universal church, made of the people who are elect and saved by the blood of Jesus Christ. परंतु ख्रिस्ताचं जे सार्वत्रिक मंडळी आहे ती देवाने तारलेल्या लोकांनी ती बनलेली आहे. And in the local church we have the mixed bag. Some are saved and some are unsaved. आणि स्थानिक मंडळीमध्ये तारलेले लोक आणि न तारलेले लोक असे दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. And the church give membership to the people based on the profession, because we cannot know the heart of the people. मंडळी जी आहे लोकांच्या विश्वासावरून आणि कबुलीवरून त्यांना सभासदत्व देते कारण आपल्याला त्यांचं अंतःकरण माहिती नाही. So we learn that the early church was the church who received the word and their hearts were converted. तर पहिली मंडळी ज्या प्रकारे होती की त्यांनी वचन स्वीकारले आणि त्यांचे हृदय जे आहे ते परिवर्तित झाले. When the word is received, when the hearts are converted, we learn that they commit to the ordinances of Jesus Christ. They were baptized. आणि ज्यावेळेस त्यांनी वचन स्वीकारलं ते परिवर्तित झाले त्यावेळेस त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि विधींचं पालन त्यांनी केलं. Public identification with Christ and his people. ख्रिस्ताशी आणि त्याच्या लोकांशी त्यांची जी खरी ओळख आहे आणि नातं आहे त्याची त्यांनी कबुली दिली. Baptism is the doorway into visible membership or the local body. बाप्तिस्मा जो आहे तो सभासदत्वासाठी एक प्रवेशद्वार आहे. People who take baptism, they show that or they give public testimony that they belong to Lord Jesus Christ. जे बाप्तिस्मा घेतात ते जाहीरपणे याची साक्ष देतात की मी ख्रिस्ताचा आहे. And therefore baptism is doorway into visible membership. आणि म्हणून जे बाप्तिस्मा आहे ते सभासदत्वासाठी ते एक प्रवेशद्वार आहे. Membership requires obedience to Christ's command in baptism. आणि सभासदत्वासाठी ख्रिस्ताचं जे आज्ञापालन करणं बाप्तिस्मा घेऊन आज्ञापालन करणं आवश्यक आहे. And then we learn from this particular verse, they were added into the church. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला वचनामध्ये पाहायला मिळतं की त्या विश्वासणाऱ्यांची मंडळीमध्ये भर पडली. Believers were added to the local body. आणि विश्वासणाऱ्यांची स्थानिक मंडळीमध्ये स्थानिक शरीरामध्ये भर पडली. Membership is visible belonging. आणि सभासदत्व जे आहे ते दिसून येणारं किंवा दृश्यमान अशी ओळख ती आहे. After our conversion and after taking baptism, we do not spiritually float here and there. परिवर्तन झाल्यानंतर आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर देवाचं वचन स्वीकारल्यानंतर आपण वरवरची आत्मिक जीवन आपण जगत नाही. Or we do not float, म्हणजे आपण इकडे तिकडे तरंगत नाही. We are added to the particular local body, to the particular local church. आम्ही जे आहोत ते एका विशिष्ट स्थानिक मंडळीमध्ये आम्ही जोडले जातो. John Piper says, जॉन पायपर असे म्हणतात, Lone Ranger Christians are a contradiction to the biblical model, as belonging to the universal body of Christ means belonging to the local body of Christ. आणि त्या ठिकाणी जॉन पायपर असे म्हणतात की ख्रिस्ती हे बायबल संबंधित नमुन्याचा एक विरोधात आहेत कारण ख्रिस्ताच्या सार्वत्रिक शरीराचे एकटे ख्रिस्ती जे आहेत ते या नमुन्याच्या विरोधात आहे कारण ख्रिस्ताच्या सार्वत्रिक शरीराचं असणं म्हणजे ख्रिस्ताच्या शारीरिक शरीराचं असणं होय. We do not find a lone ranger Christian in the pages of the New Testament. आणि नवीन कराराच्या पुस्तकांमध्ये पानांमध्ये आपल्याला असे एकटे ख्रिस्ती पाहायला मिळत नाही. We do not find Christians who say I believed in Jesus and they were baptized and they were not added to the church, and that's why we have the books and the epistle to the Galatians church, epistle to the church of Ephesus, epistle to the church of Corinth. आणि असे विश्वासणारे आपल्याला पाहायला मिळत नाही की जे म्हणतात मी विश्वास ठेवतो मी बाप्तिस्मा घेतो त्यांनी बाप्तिस्मा घेतला परंतु जे स्थानिक मंडळीमध्ये त्यांचा सहभाग झाला नाही असे विश्वासणारे आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला मिळत नाही. To be added is to be counted, known and accountable. आणि भर पडणे म्हणजे त्यांना गणण्यात येणं आणि स्थानिक मंडळीमध्ये ते जोडले जाणं.
आणि त्यांचे ते जबाबदार असणं. Here we learn that in the book of Acts, they are giving a particular number. The particular number was added into the local body. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो की एक विशिष्ट संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे, त्यांची भर It त्या means somebody मंडळीत आहे. counted. Somebody counted. याचा अर्थ कोणीतरी त्यांना मोजलं, गणण्यात आले. The pastors and the elders, they knew who took the baptism, who belonged to Jesus Christ. याचा अर्थ जे मंडळीचे पाळक किंवा वडील आहेत त्यांनी त्यांना मोजलं, कोणी बाप्तिस्मा घेतला, कोणी विश्वास ठेवला आणि कोणाची भर पडली. And people who believed, they were counted, they were known to the elders of the church, and they were accountable. And that's why we have the church discipline in chapter 5 of Acts. आणि ज्यांनी विश्वास ठेवला, जे मंडळीमध्ये ज्यांची भर पडली, त्यांना गणण्यात आलं, त्यांना जबाबदार धरण्यात आलं. आणि आपण पाहतो की मंडळीमध्ये त्यांच्याविषयीची जी शिस्त आहे ती आपल्याला पुढे पाहायला मिळते. And they were not just, they did not just receive the word, converted, baptized, and added, but they were engaged in the church. They were involved in the church. आणि त्यांनी फक्त देवाचं वचन स्वीकारलं, ते परिवर्तित झाले, बाप्तिस्मा घेतला आणि चर्चमध्ये सामील झाले, इथपर्यंतच ते थांबले नाही, तर त्यांनी पुढे सक्रिय सहभाग घेतला असं आपल्याला पाहायला मिळतं. Lord has saved us to serve Him, and we serve Him in the local body. देवाने आम्हाला त्याची सेवा करण्यासाठी तारलेलं आहे आणि आम्ही जे आहोत ते या स्थानिक मंडळीमध्ये देवाची सेवा करतो. We learn that they were engaged and they were involved. आणि आपण पाहतो की ते सक्रिय सहभाग त्यांनी घेऊन त्यामध्ये ते सामील झाले. They were devoted according to verse 42. People who were converted, people who took baptism, they were added into the local body and they were involved and they were engaged. आणि आपण पाहतो की ज्यांची भर पडली ते मंडळीच्या दैनंदिन जीवनामध्ये ते सहभागी होते, सक्रिय होते. To the apostles' teaching, they were engaged in apostles' teaching, fellowship, breaking of the bread, and the prayers. आणि आपण पाहतो की प्रेषितांच्या शिक्षणात सहभागीतेत, प्रार्थना करण्यात आणि भाकर मोडण्यामध्ये ते सहभागी होते. Stephen Nichols, he says, active participation in a local church is not a luxury but necessary. स्टीवन निकोल्स असं म्हणतात की स्थानिक चर्चमध्ये सक्रिय सहभाग ही ख्रिस्ती लोकांसाठी चैनीची गोष्ट नाही, तर ती एक गरज आहे. And he argues that regular attendance is crucial for receiving the means of grace, such as preaching, ordinances, and fellowship. आणि ते अशा प्रकारे युक्तिवाद करतात की कृपेची साधने जसं की उपदेश देणं, विधी, मंडळीचा सहवास मिळवण्यासाठी नियमित उपस्थित हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, Which are vital for spiritual health. आणि या गोष्टी मंडळीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. Membership is active participation, not passive attendance. आणि सभासदत्व जे आहे ते सक्रिय सहभाग घेणं आहे, केवळ निष्क्रिय राहून केवळ उपस्थिती राहणे एवढंच नाही. A member is engaged in worship, discipleship, fellowship, and mission. आणि जो सभासद आहे तो मंडळीमध्ये, उपासनेमध्ये, मंडळीच्या कार्यामध्ये, सुवार्ता प्रसारामध्ये तो सक्रिय आहे. So that's what we learn from Acts chapter 2. They received the word, converted, baptized, added, and engaged in the local church. आणि प्रेषित 2 मध्ये या गोष्टी आपण शिकलो की त्यांनी वचन स्वीकारलं, ते परिवर्तित झाले, त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांचा मंडळीमध्ये सहभाग झाला आणि ते सक्रिय होते. And we also learn about the meaning and the nature of the membership from 1 Corinthians chapter 12, 12 to 27. त्याच प्रकारे पहिले करिंथ 12 मध्ये आपण सभासदत्वाचा अर्थ काय आणि त्याचं स्वरूप कसं आहे ते आपण पाहतो. According to 1 Corinthians chapter 12, verse 22. पहिले करिंथ 12वा अध्याय आणि वचन 22 प्रमाणे. The eye cannot say to the hand, I have no need of you, nor again the head to the feet, I have no need of you. On the contrary, the parts of the body that seem to be weaker are indispensable. पहिले करिंथ 12, 21 आणि 22 आपलं सांगतं, आणि डोळ्याच्याने हाताला म्हणवत नाही की मला तुझी गरज नाही, आणखी मस्तकाच्याने पायास म्हणवत नाही की मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव अधिक अशक्त दिसतात ते अधिक आवश्यक आहेत. Every member is necessary in the church. मंडळीमध्ये प्रत्येक सदस्य आवश्यक आहे. In the body, in Christ's body, even the weaker believer is necessary, essential. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जो अशक्त अवयव आहे तो देखील आवश्यक आहे. If there is harm to the weaker body, if there is harm to the weaker organ or part of local church, there is a harm to the entire local body. जर एखाद्या अशक्त अवयवाला इजा झाली, दुखापत झाली, तर संपूर्ण मंडळीवरती त्याचा परिणाम होतो. According to verse 18, every member is placed by God. वचन 18 प्रमाणे जे आहे ते प्रत्येक सदस्य जे आहे तो देवाने नेमलेला आहे. But as it is, God arranged the members in the body, each one of them as He chose.
आणि ज्याप्रमाणे त्या ठिकाणी म्हटलेलं की प्रत्येक जो आहे प्रत्येक अवयव देवाने आपल्या इच्छेप्रमाणे त्याला नेमून ठेवलेला आहे. So First Corinthians is very clearly teaching that every member is necessary in the church and every member is placed in the local church by God himself. आणि पहिले करिंथ 12 मध्ये आपल्याला हे स्पष्ट शिकायला मिळतं की प्रत्येक सदस्य आवश्यक आहे आणि प्रत्येकाला देवाने नेमलेला आहे. So church is not a human preference or accident. आणि मंडळी जी आहे ती अपघाताने नाही किंवा मानवी पसंतीने ते नाही. So God has placed a particular believer in the universal church as well as in the local church. तर देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्याला सार्वत्रिक मंडळीमध्ये आणि स्थानिक मंडळीमध्ये देखील देवाने नेमलेला आहे. Spurgeon says the church is not ours, it is Christ, he bought with his blood. आणि स्पर्जन असे म्हणतात की मंडळी जी आहे ती आपली नाही, ती ख्रिस्ताची आहे, ती ख्रिस्ताच्या मरणाने ती विकत घेतलेली आहे. If membership is covenantal, belonging to the body of Christ, then we must ask what responsibilities flow from this belonging. आणि जर सदस्यत्व जर ख्रिस्ताने विकत घेतलेलं आहे तर आपण या सदस्यत्वातून कोणती जबाबदारी माझी आहे हे आपण विचारावं. Belonging brings responsibilities. आणि जर आपण एका विशिष्ट शरीराचे आहोत तर मग त्याची जबाबदारी देखील आपल्यावर आहे. We don't just belong and do nothing. आपण केवळ त्या शरीराचे आहोत परंतु आम्ही काहीच करत नाही असं नाही घडू शकत. You have taken the membership of gym, membership of the clubs, membership of Netflix or Hotstar, and you have some responsibilities to do to those memberships. आणि ज्या प्रकारे आपण एखाद्या क्लबची किंवा जिमची आपण मेंबरशिप घेतो तर त्या ठिकाणी आपल्याला काही जबाबदाऱ्या असतात. त्याच प्रकारे मंडळीच्या बाबतीत देखील आहे. To belong to Jesus' body, it brings a greater responsibilities. That's what we learn. ख्रिस्ताचं शरीराचं असणं म्हणजे मोठी जबाबदारी त्याच्याशी जोडलेली आहे. The Bible very clearly teaches that in John chapter 13 verse 34 and 35 to love one another. आणि पवित्र शास्त्र स्पष्ट आहे त्या ठिकाणी ख्रिस्त सांगतो की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. Serve one another. Galatians chapter 5 verse 13. गलाती 5:13 मध्ये एकमेकांची तुम्ही सेवा करा. And then Hebrews chapter 12 verse 14, pursue holiness. इब्री 13:14 मध्ये सांगितलंय की तुम्ही पवित्रतेच्या पाठीमागे लागा. And then from the variety of the scriptures we learn that living within the church community is essential. आणि अनेक ठिकाणी आपण पाहतो की मंडळीच्या त्या समाजामध्ये राहणं आवश्यक आहे. It is important to attend the local church regularly. जे स्थानिक मंडळी आहेत त्याचा आपण रेग्युलरली त्याच्यामध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे. We live our Christian life in the context of the local church. आम्ही जे आमचं ख्रिस्ती जीवन जे आहे ते स्थानिक मंडळीच्या संदर्भात आपण जगतो. God shapes believers through daily relationship with the church, not in isolation. देव विश्वासणाऱ्यांना जे दररोजचं नातं आहे त्याच्यातून त्यांना तो आकार देतो. And from 1 Corinthians chapter 12 we also learn that God has given us spiritual gifts and we exercise those spiritual gifts in the context of the local church. आणि पहिले करीन 12 मध्ये आपण पाहतो की देवाने विश्वासणाऱ्यांना दाने दिलेले आहे आणि ते दाने जे आहे ते आपण स्थानिक मंडळीमध्ये त्याचा वापर करतो. We use those spiritual gifts to build the body of Jesus Christ. ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करण्यासाठी आमचे जे दान आहेत त्यांचा उपयोग आपण करतो. That's what we learn in the responsibility of the membership. आणि विश्वासणाऱ्यांची ही जबाबदारी आपण यातून शिकतो. So from Acts chapter 2 we learn the pattern of the membership. प्रेषित 2 मधून आपण सदस्यत्वाचा नमुना आपण पाहतो. 1 Corinthians chapter 12 we learn about the meaning and nature of the membership. पहिले करीन 12 मध्ये आपण त्याचा अर्थ काय आणि त्याचं स्वरूप काय हे आपण पाहतो. And we also learned the responsibility of the members. त्याच प्रकारे जे सदस्य आहेत त्यांची जबाबदारी काय आहे हे देखील आपण शिकतो. Loving one another, एकमेकांवर प्रीती करणं, serving one another, एकमेकांची सेवा करणं, pursue holiness, पवित्रतेच्या मागे लागणं and give faithfully. आणि विश्वासूपणे देणं. As well as from Acts chapter 2 we learning apostles' teaching. आणि त्याच प्रकारे प्रेषित 2 मधून आपण पाहतो की ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ते वाढत गेले. Fellowship with one another, एकमेकांशी सहवास त्यांनी ठेवला. breaking of the bread, जी भाकर आहे त्यांनी एकत्रितपणे ती मोडली. and prayer. प्रार्थना एकत्रितपणे केली. One of the very famous books on the church membership is Tom Rainer's 6 Commitments. I'm the church members. आणि I'm the church member. एक मंडळीचं जे सभासदत्व आहे त्याच्यावरती अतिशय प्रसिद्ध असं एक पुस्तक आहे. And that small book has 6 chapters. आणि त्याच्यामध्ये 6 अध्याय आहेत. And those 6 chapters teach great deals about membership. आणि त्या 6 अध्यायांमध्ये आपल्याला सभासदत्वाविषयी शिकायला मिळतं. And the first chapter teaches that be functioning member. आणि पहिला जो भाग आहे तो असं शिकवतो की सक्रिय
असे सभासद तुम्ही व्हा. Second chapter teaches be unifying member. आणि दुसरा धडा असा शिकवतो की तुम्ही जोडणारे असे सभासद व्हा, किंवा ऐक्य टिकविणारे. ऐक्य टिकवणारे असे सभासद व्हा. Third chapter teaches do not let membership be about you and about your preferences. सदस्यत्व जे आहे केवळ तुमच्या आवडी निवडीवरती आधारित असू देऊ नका. And fourth chapter teaches pray for the leaders. आणि चौथा भाग जो आहे तो असं शिकवतो की तुमच्या पुढाऱ्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा. Fifth chapter teaches teach your family to love the local church. आणि पाचवा अध्याय असं शिकवतो की तुमच्या कुटुंबाला मंडळीवरती प्रेम करण्यासाठी तुम्ही त्यांना शिकवा, मार्गदर्शन करा. And the sixth chapter teaches treasure membership as a gift. आणि सहावा अध्याय असं शिकवतो की सदस्यत्वाला तुम्ही देवाची देणगी म्हणून तुम्ही जपा. So belonging to the local church brings the responsibilities in our lives. तर स्थानिक मंडळीचं असणं म्हणजे या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती येतात. We need to love one another, serve one another, pursue holiness, give faithfully, and live within the context of the local church. आम्ही एकमेकांवरती प्रीती करावी, एकमेकांची सेवा करावी, पवित्रतेचा पाठपुरावा आम्ही करावा आणि विश्वासूपणे आम्ही द्यावं. And exercising the gifts and the talents God has given to you in the local body. देवाने दिलेलं दान आणि जे कौशल्य आहे त्याचा वापर स्थानिक मंडळीच्या बांधणीसाठी आम्ही करावा. Fourthly, we also learn about accountability and discipline. चौथी गोष्ट आपण शिकतो की जबाबदारी आणि शिस्त. Is there accountability and discipline in the church? For some, it may be amazement. There is a discipline and there is accountability in the church. आणि काही लोकांसाठी मंडळीमध्ये शिस्त आणि जबाबदारी असते. हे ऐकून कदाचित त्यांना आश्चर्य वाटेल. Yes, that's what the Bible teaches. Hebrews chapter 13 verse 17 and then Matthew chapter 18 verses 15 to 17. And we are going to read both the passages. आणि इब्री 13 आणि 17 आहे. त्याच प्रकारे मत्तई 18 15 ते 17 या दोन्ही ठिकाणी आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. Accountability and discipline. Hebrews chapter 13. Obey your leaders and submit to them, for they are keeping watch over your souls, as though who will have to give an account. Let them do this with joy and not with groaning, for that would be no advantage for you or to you. इब्री 13 आणि 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तुम्ही आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळावं, त्यांच्या अधीन असा, कारण ज्यांना हिशोब द्यायचा आहे अशांसारखे ते तुमच्या जीवाकरता जागृत राहतात, यासाठी की त्यांनी हे आनंदाने करावे, शोकाने करू नये, कारण त्यांनी तसे केल्यास हे तुम्हाला हितकारक होणार नाही. What the church membership look like according to Hebrews chapter 13 verse 17? आणि याप्रमाणे जर आपण पाहिलं तर सभासदत्व कशा प्रकारे दिसतं. The elders and the pastors are responsible for your souls according to Hebrews chapter 13. आणि जे मंडळीचे पुढारी आहेत, पाळक आहेत, ते तुमच्या आत्म्यासाठी जबाबदार आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. Leaders watch over defined members. We are not responsible for all the churches or the neighboring churches. आणि जे पुढारी आहेत ते जे निश्चित असे सदस्य आहेत त्यांच्यावरती ते लक्ष ठेवतात. आपण इतर मंडळांच्या सदस्यांसाठी आम्ही जबाबदार नाही. We as the elders of the Pune Reformed Baptist Church are not responsible for the members of any other church. आणि पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्च जे पुढारी आहेत ते इतर मंडळीच्या सदस्यांसाठी जबाबदार नाही. And therefore a defined and particular members are essential to the body. आणि म्हणून निश्चित सदस्य असणं मंडळीचे गरजेचं आहे. We cannot be elders this Sunday here and next month in other church and the other month in the other church. आणि आम्ही पुढारी या नात्याने या रविवारी या ठिकाणी एल्डर आहोत आणि दुसऱ्या रविवारी दुसऱ्या मंडळीमध्ये असं होऊ शकत नाही. And same applies to the members even. You can't be members this week here and the other week the other local body and next month in some other church. आणि हीच गोष्ट सदस्यांना देखील लागू आहे की तुम्ही या ठिकाणी एक वेळेस मेंबर आहात, दुसऱ्या रविवारी दुसऱ्या ठिकाणी आहात असं होऊ शकत नाही. Hebrews chapter 13 verse 17 very clearly teaches obey your elders, means there are particular group of the people and particular elders and they have relationship. इब्री 13-17 आपल्याला स्पष्ट सांगतं की तुम्ही आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्या ठिकाणी आपल्याला कळतं की त्या ठिकाणी निश्चित असे पुढारी आहेत, निश्चित असे सदस्य देखील आहेत. Only the particular and defined members they receive the pastoral care, not all the people. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जे निश्चित असे सदस्य आहेत ते या काळजीच्या अधीन आहेत. Membership allows church leaders to feel a specific responsibility to shepherd you. आणि सदस्यत्वामुळं पुढाऱ्यांना एक जबाबदारी मिळते की त्यांनी तुमच्या
जीवाचं जे आहे रक्षण करावं, पालन पोषण करावं. The primary responsibility of the shepherd is to fulfill the spiritual duties to the members of the local church. आणि जे पुढारी आहेत त्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे की त्या मंडळीचे जे सदस्य आहेत त्यांची आत्मिक काळजी त्यांनी घेणं. And then this also teaches about the discipline. आणि त्याच प्रकारे याच्यामध्ये शिस्त देखील शिकवलेली आहे. Matthew chapter 18, 1 Corinthians chapter 5 talks about the discipline. मत्तई 18 पहिले करिंथ 5वा अध्याय याच्यामध्ये आपल्याला शिस्त पाहायला मिळते. There was a problem in the church of Corinth. A guy was misbehaving in the church. करिंथीतल्या मंडळीमध्ये एक समस्या होती. एक व्यक्ती जो आहे त्या ठिकाणी तो गैरवर्तन करत होता. He was living in immorality and unclean life. तो अनैतिक असं जीवन जगत होता. And Paul is writing a letter about that to the church, not to the pastor. आणि त्या समस्येविषयी मंडळीला पौल पत्र लिहित आहे, पाळताना नाही. And Apostle Paul, he wants to deal that issue by the local church. आणि जो पौल आहे, पौलाला असं वाटत होतं की जे सदस्य आहे मंडळीचे त्यांनी या समस्येविषयी त्यांनी विचार करावा. We learn that there is a responsibility given to the members. आम्ही शिकतो की मंडळीच्या सदस्यांना जबाबदारी दिलेली आहे. We learned about the meaning and the nature of the membership. आपण सदस्यत्वाचा अर्थ आणि त्याचं स्वरूप देखील पाहतो. And the Bible very clearly teaches that there is accountability and there is discipline in the body of Christ. आणि शास्त्र आपल्याला स्पष्ट शिकवतं की त्या मंडळीमध्ये जे आहे जबाबदारी आणि शिस्त या दोन्ही गोष्टी देखील आहेत. We as the church, we as the pastors and elders, we are accountable to one another and we are accountable to the church, and the church is accountable to one another and to the elders. मंडळीचे पुढारी या नात्याने आम्ही एकमेकांना आणि मंडळीला देखील जबाबदार आहोत. तसेच मंडळी देखील एकमेकांसाठी जबाबदार आहे. If I stop reading the Bible, Brother Amit has a right to question me, what chapter are you reading, Pastor, in this week? Are you reading the Bible? Are you repenting? How are you showing the love to your church? He has a right and the church has a right to ask me a question. जर मी पवित्र शास्त्र वाचायचं थांबवलं तर बाळासाहेबांना तो अधिकार आहे की त्यांनी ते विचारावं की तुम्ही शास्त्र वाचत आहात का, तुम्ही पश्चाताप करत आहात का, तुम्ही मंडळीवरती प्रेम करत आहात का. And he can help me to reignite my passion for reading of the Bible and spending time in the Bible. आणि ते मला पुन्हा मदत करू शकतात की माझं जे आत्मिक जीवन आहे त्याच्यामध्ये पुन्हा संजीवन येण्यासाठी ते माझ्यासाठी प्रार्थना करू शकतात आणि मला सहाय्य करू शकतात. But if he asks me in a second month and third month and fourth month and still I am not spending in the time, he can correct me, he can call another member and he can report that to the church, and church can discipline me for not reading the Bible. परंतु या गोष्टी मी वारंवार करत राहिलो, त्यांनी मला आठवण करून देखील मी शास्त्र वाचत नाही किंवा कसलीही चांगली गोष्ट मी माझ्या जीवनातून दाखवत नाही, तर अशा वेळेस ते जे आहे ते मंडळीला कळवू शकतात. मंडळी येऊन मला शिस्त लावू शकते. There is accountability in the church. मंडळीमध्ये जबाबदारी आहे. And then there is a discipline in the church. मंडळीमध्ये शिस्त देखील आहे. People, they have issue with accountability and discipline. आणि लोकांना या गोष्टीविषयी समस्या आहे. But accountability and discipline both are graces. परंतु जबाबदारी किंवा उत्तरदायित्व आणि शिस्त या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी विश्वासणाऱ्यांसाठी देवाची कृपा आहे. The grace and love are expressed by God as He is teaching accountability and the discipline. देव ज्याप्रमाणे जबाबदारी आणि शिस्त लावतो त्यामधून तो आपली प्रीती आणि कृपा व्यक्त करत आहे. Accountability and discipline speaks about the holy nature of God. आणि जबाबदारी आणि शिस्त जी आहे ती देवाच्या पवित्र स्वभावाविषयी बोलते. And accountability and discipline protects the local body. आणि जबाबदारी आणि शिस्त जी आहे ती स्थानिक मंडळीला संरक्षण देते. We cannot behave as we like in the local body, and we cannot spoil the testimony of the church and spoil the name of Jesus Christ. आम्ही स्थानिक मंडळीमध्ये आपल्याला पाहिजे तसं वागू शकत नाही आणि ख्रिस्ताचं आणि मंडळीचं नाव जे आहे ते आपण बदनाम करू शकत नाही. So accountability and discipline both protect the local church. तर जबाबदारी आणि शिस्त जी आहे ती दोन्ही मंडळीचं संरक्षण करणारी गोष्ट आहे. And accountability as well as discipline have a process or involve process. आणि याच्यामध्ये प्रक्रिया आहे. Yes, Lord Jesus Christ told, if your brother or your sister sins against you, go and speak to him. आणि शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलं आहे की येशू ख्रिस्त शिकवतो
की जर तुमचा भाऊ चुकत आहे किंवा गैरवर्तन करत आहे तर तुम्ही जा आणि त्याला शिस्त लावा. And if your brother or sister repents, you have gained him or her. जर त्याने पश्चाताप केला तर तुम्ही त्याला मिळवला आहे. But if he does not listen to you, take one or two with you. परंतु जर त्याने ऐकलं नाही तर आणखी दोघा किंवा तिघांना तुमच्या सोबत घ्या Show him or her their sins. आणि सोबत जाऊन तुम्ही त्याला त्याची पापे दाखवा. And if he repents, you have gained your brother. But if he does not listen, or if she does not listen to three of you, then tell to the church. जर त्याने ऐकून पश्चाताप केला तर तुम्ही त्याला मिळवला आहे. परंतु जर त्याने ऐकलं नाही तर तुम्ही मंडळीला ते कळवा. And the church excommunicates that person. आणि मंडळी जी आहे अशा व्यक्तीला बाहेर घालून टाकते. Again, it is love, it is grace. आणि पुन्हा त्या ठिकाणी देखील प्रीती आहे आणि कृपा आहे. Because Lord wants to save that person. कारण देवाची इच्छा आहे की त्या व्यक्तीचं तारण व्हावं. Lord wants to protect the local body. देवाची इच्छा आहे की जे स्थानिक मंडळी आहे, जे शरीर आहे त्याचं संरक्षण And the व्हावं. Bible teaches if he or she repents and leaves that particular sin, church has authority to forgive and take that person in the church and restore the membership. जर त्याने पश्चाताप केला आणि ते पाप सोडलं तर स्थानिक मंडळीला तो अधिकार आहे की त्याचा स्वीकार करावा आणि त्याला पुन्हा त्या मंडळीमध्ये त्याचं सदस्यत्व जे आहे त्याची पुनर्स्थापना त्यांनी करावी. Mark Dever says, without meaningful membership, discipline and shepherding collapses or collapse. मार्क डेवर असं म्हणतात की शिस्तीशिवाय जे पाळकीय सेवा जी आहे ती ढासळून जाते. People don't want to be accountable. People don't want discipline, and therefore they don't want to commit to the church membership. लोकांना जबाबदार राहायचं नाहीये आणि लोकांना शिस्त नको आणि म्हणून त्यांना जे स्थानिक मंडळीचा भाग होण्याची इच्छा नाही. Last hundreds of years, the church membership is taught in the Reformed Church. It is not a new thing, or it is not a rocket science that you should not understand, or you cannot understand. आणि शेकडो वर्षांपासून रिफॉर्म मंडळांमध्ये सभासदत्व जे आहे ते शिकवलं जातं आणि ते प्रॅक्टिस केलं जातं. ते नवीन काही नाही. And then we also learn about the pictures or the metaphors of the local church. त्याच प्रकारे जे स्थानिक मंडळी आहे त्याच्याविषयी वापरलेले जे रूपक आहेत ते आपण शास्त्रामध्ये पाहतो. And by understanding these metaphors, we will understand the responsibility or the nature of the church. जेव्हा आपण ही रूपकं समजून घेतो त्यावेळेस आपल्याला मंडळीचा अर्थ आणि स्वरूप आपल्याला कळून येईल. Church is called the body of Christ in 1 Corinthians chapter 12. मंडळीला ख्रिस्ताचं शरीर म्हटलेलं आहे 1 कोरिंथ 12 मध्ये. Every member is essential. प्रत्येक सभासद गरजेचा आहे. And then the church is called the bride of Christ. आणि त्यानंतर मंडळीला जे आहे ख्रिस्ताची वधू म्हटलेलं आहे. And it speaks about the covenant loyalty. And if we are the bride, we should have a loyalty to our husband. आणि त्या ठिकाणी कराराची एकनिष्ठता दाखवलेली आहे. जर वधू विश्वसनीय आहे तर ती पतीशी ती विश्वासू राहील. Church is called the family of God or the household of God. आणि मंडळीला देवाचं घर म्हटलेलं आहे. And it speaks about family intimacy. आणि त्या ठिकाणी कुटुंबाची जे घनिष्ठ नातं आहे त्याच्याविषयी बोललेलं आहे. The church is called the temple of spirit, and it speaks about holiness and reverence. आणि त्या ठिकाणी मंडळीला जे आहे आत्म्याचं मंदिर म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी पावित्र्य आणि देवाचा आदर याच्याविषयी सांगितलं. Church is also called the flock of God, and it speaks about shepherding nature or shepherding care. आणि मंडळीला देवाचा कळप म्हटलेला आहे आणि त्या ठिकाणी जी पाळकीय काळजी घेतली जाते याच्याविषयी शिकवलेलं आहे. And it is also called vine and branches. It speaks about union with Jesus Christ and union with one another, abiding and fruitfulness. आणि मंडळीला वेल आणि फाटे अशा प्रकारच्या नात्यामध्ये संबोधलेलं आहे आणि त्या ठिकाणी ख्रिस्तामध्ये राहणं आणि फळ देणं याच्याविषयी शिकवलेलं आहे. As the body, are you functioning? आणि तुम्ही शरीर या नात्याने कार्य करत आहात का? As a bride, do you love church as Christ loves her? आणि तुम्ही ख्रिस्ताची वधू या नात्याने ख्रिस्ताप्रमाणे मंडळीवरती प्रेम करता का? And as the family of God, are you contributing to the family life? आणि तुम्ही कुटुंबाच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये तुम्ही सहभाग घेता का? And as the temple of God, are you pursuing holiness? आणि ख्रिस्ताचं मंदिर या नात्याने तुम्ही पवित्रतेची वाटचाल तुम्ही करत आहात. And as the flock of God, are you under the shepherding care? आणि ख्रिस्ताचं कळप या नात्याने तुम्ही पाळकीय काळजी जी आहे त्याच्या अधीन तुम्ही आहात का? And as the vine, are you abiding and bearing fruit for the glory of Jesus Christ? आणि द्राक्षबाल या नात्याने तुम्ही वचनामध्ये आणि फळ देण्यामध्ये तुम्ही वाढत आहात का? These metaphors remind us that membership is holy, purchased by Christ's blood, and essential for discipleship. आणि हे रूपक आपल्याला आठवण करून देतात की मंडळी जी आहे ती पवित्र आहे, ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. Last but not the least,
membership is Christ-centered. सभासदत्व जे आहे ते ख्रिस्त केंद्रित आहे. Acts chapter 20 verse 28 teaches that church purchased by the blood of Jesus Christ. प्रेषित 20:28 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मंडळी जी आहे ती ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेली आहे. Ephesians 1 teaches Christ is the head of the church. इफिस 1 आपल्याला शिकवतं की ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. Calvin says we cannot have God as father unless we have the church as mother. कॅल्विन असे म्हणतात की जोपर्यंत मंडळीच्या मातृत्वात आपण नाही तोपर्यंत आपण देवाला पिता म्हणून पाहू शकत नाही. Why he says this? We cannot have God as father unless we have church as mother. आणि ते असं का म्हणतात की आपण देवाला पिता म्हणून म्हणू शकत नाही जोपर्यंत आपण मंडळीला माता म्हणून स्वीकारत नाही. God ordinarily works through the visible church कारण देव जो आहे तो सर्वसामान्य रीतीने मंडळीच्या द्वारे तो कार्य करतो. to nurture the newborn people, जे नवीन जन्मलेले लोक आहेत त्यांचं संगोपन तो करतो, to instruct them त्यांना तो मार्गदर्शन करतो and preserve the believers. आणि त्यांना तो शेवटपर्यंत टिकवून ठेवतो. Just as a child cannot grow without the mother's care, so the Christians cannot mature apart from the church's ministry of the word, ordinances and discipline. ज्याप्रमाणे लहान लेकरू आईच्या काळजीशिवाय वाढू शकत नाही त्याचप्रमाणे जे विश्वासणारे आहेत ते वचनाच्या सेवेशिवाय, विधीशिवाय आणि मंडळीच्या शिस्तीशिवाय ते परिपक्व होऊ शकत नाही. To neglect membership or to neglect local church is to neglect what Christ loves and treasures. स्थानिक मंडळीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे ख्रिस्त ज्या गोष्टीवरती प्रीती करतो आणि ज्यांना तो मौल्यवान ठेव असं समजतो त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आहे. Biblical membership is covenantal, accountable and Christ-centered. पवित्र शास्त्राची जी सदस्यत्व आहे ते ख्रिस्त केंद्रित आहे, ते करारबद्ध आहे. It is not optional, it is not about luxury and it is not about your preferences. आणि तो एक पर्याय नाही किंवा आमच्या आवडीनिवडीवरती अवलंबून नाही, तर ती आवश्यकता आहे. Dear church, do not treat lightly what Christ died to redeem. प्रिय मंडळी, ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या मरणाने विकत घेतलेला आहे, म्हणून या गोष्टीकडे आम्ही हलक्याने या गोष्टी घेऊ नये. Treasure the local church. सभासदत्व जे आहे ते भेट म्हणून आणि मंडळीला जे आहे आपण देवाची भेट म्हणून, देणगी म्हणून आम्ही स्वीकारावं. If we treasure Christ, we will treasure His people, we will treasure the local church. जर आम्ही ख्रिस्ताची भेट म्हणून स्वीकार जर आपण केली तर आम्ही स्थानिक मंडळीला देखील आम्ही स्वीकारू. Thank you. थँक्यू.